नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही फक्त 12वी पास आहे, तुम्हाला नोकरीची गरज आहे, तर नक्कीच हा संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण महाराष्ट्र शासन अंतर्गत ही सरकारी भरती निघाली आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। आता विभागाचे नाव महिला बाल विकास विभाग अंतर्गत ही भरती निघाली आहे। महाराष्ट्र शासन सरकारी जॉब असणार आहे। यामध्ये वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर तिथे कोण कोण अर्ज करू शकता, अनुभवाची गरज आहे का नाही, नोकरीचा प्रकार काय असणार आहे, अर्जाची पद्धत काय असणार आहे, वेतन किती भेटणार आहे, ही सविस्तर संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। आपल्याकडे 8 पानी PDF आहे, ते सुद्धा आपण 2 मिनिटात समजून सांगणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज जे नवीन आलेले जॉब अपडेट्स व नवीन आलेली जी योजना असतात या संदर्भात सविस्तर माहिती असते। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प अमरावती शहर अंतर्गत ही भरती निघालेली आहे। पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस इथे सांगितलेलं आहे। त्यानंतर मानधन बघा, इथे एकत्रित मानधन शासन निर्णयाप्रमाणे असणार आहे। जे काही शासनाचा निर्णय असणार आहे, जे काही गव्हर्नमेंट रूलनुसार इथे मानधन असणार आहे। पदाचे कामाचे स्वरूप पाहूया। अंगणवाडी सेविकांना सहाय्य करणे, दैनंदिन अंगणवाडी केंद्र उघडणे, अंगणवाडी स्वच्छता करणे, पिण्याचे पाणी भरणे, लाभार्थ्यांना अंगणवाडीत बोलवणे, अंगणवाडी सेविकांचे निर्देशानुसार कामे पार पडणे, हे सर्व अंगणवाडी मदतनीसचे काम असणार आहे। त्यानंतर इथे किमान तुम्ही 12वी पास पाहिजे आहे सांगितलेलं आहे। तुम्ही फक्त 12वी पास आहे तरी सुद्धा तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात। आता इथे अट पाहू शकता, उमेदवार हा स्थानिक प्रकल्पांतर्गत रहिवासी असावा सांगितलेला आहे। त्यानंतर जे कागदपत्र आहे ते तुम्हाला जोडणे आवश्यक असणार आहे, जसे की गॅस कार्ड, बँक पासबुक, त्यानंतर घर टॅक्स पावती, इलेक्ट्रिकल बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदार कार्ड यापैकी कोणतेही उपलब्ध पुराव्यानुसार वास्तव्य ठरवण्याचे अधिकार कार्यालयात राहील, हे सुद्धा सांगितलेले आहे। वयाची अट तुम्ही पाहू शकता, 18 वर्ष किमान असणार आहे, कमीत कमी 18 वर्ष, कमाल 35 वर्ष आणि विधवा उमेदवारांसाठी 40 वर्ष असणार आहे। लहान कुटुंबांचे हे काही नियम दिलेले आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर भाषेचे ज्ञान तुम्हाला मराठी भाषा आली पाहिजे आहे। तुम्ही 10वी पास बोर्ड सर्टिफिकेटमध्ये मराठी भाषा हे तुम्हाला असलंच पाहिजे हे सांगितलेलं आहे। म्हणजे तुम्हाला मराठी येत असेल तर नक्कीच तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात। त्यानंतर विधवा किंवा अनाथ उमेदवार आहे त्यांच्यासाठी नियम सांगितलेला आहे। विधवा उमेदवारांसाठी पतीचा मृत्यू दाखला व स्वप्रतिज्ञापत्र आवश्यक, अनाथ असल्यास प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक असणार आहे। बदलीसाठी सांगितलेले आहे, अंगणवाडी कर्मचारी ही एकाकी पद असल्यामुळे स्थानिक रहिवासी असावे असे सुद्धा सांगितलेलं आहे। मागासवर्गीय प्रवर्गासाठी जे काही नियम दिलेले आहे ते सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे जाहिरात प्रसिद्ध 6/2/2025 सांगितलेला आहे। अर्ज स्वीकारण्याचे दिनांक 10 दिवसात आहे, म्हणजे तुम्ही इथे दिनांक 10/2/2025 ते 24/2/2025 व अर्ज स्वीकारण्याच्या कार्यालयीन वेळ या सांगितलेल्या आहे। सकाळी 12 ते दुपारी 5 पर्यंत सांगितलेले आहे। त्यानंतर जे प्राथमिक यादी आहे ते सांगितलेले आहे, 15 दिवसात करण्यात येईल ही माहिती दिलेली आहे। भरतीचे पूर्ण कार्यवाही जाहिरात प्रसिद्धी केल्यापासून 90 दिवसात म्हणजे 3 महिने तिथे कालावधी असणार आहे, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। संपूर्ण माहिती PDF मध्ये दिलेली आहे, ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन, नक्कीच एकदा चेक करायचं आहे। त्यानंतर भरतीबाबत सांगितलेले आहे, भरती प्रक्रिया कुठल्याही टप्प्यावर रद्द होण्याचे अधिकार कार्यालयास राहील ही माहिती सांगितलेली आहे। यामध्ये तुम्हाला जे काही सॅलरी भेटणार आहे म्हणजे वेतन भेटणार आहे ते शासन निर्णयानुसार असणार आहे। इथे फ्रेशर किंवा अनुभवी म्हणजे तुम्ही फ्रेशर उमेदवार आहे नक्कीच अर्ज करू शकता, तुमच्याकडे अनुभव आहे तरी सुद्धा नक्कीच अर्ज करू शकणार आहात। अर्जाची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचे आहे, अर्जाची फी कोणतीही नाही आणि हा परमनंट जॉब असणार आहे। त्यानंतर निवड प्रक्रिया आहे शैक्षणिक गुणवत्तेनुसार, म्हणजे तुम्हाला मार्क्स किती असणार आहे त्यानुसार इथे निवड प्रक्रिया होणार आहे। लक्षात घ्या, ॲप्लिकेशनची लास्ट डेट 24 फेब्रुवारी 2025 असणार आहे व नोकरीचे ठिकाण अमरावती असणार आहे। ही संपूर्ण माहिती आहे, ही सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, नक्कीच एकदा चेक करून घ्यायचं आहे। या रिलेटेड काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच हे व्हिडिओ शेअर करा, कारण फक्त 12वी पासवर हा जॉब आहे, ही भरती निघाली आहे आणि मेन म्हणजे हे महाराष्ट्र शासन सरकारी भरती निघाली आहे। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।